नमस्कार, मी अर्चना केचे संपावरून आलेली आहे आणि मी प्रकृती संस्थेमध्ये काम करते. आता आम्ही स्वावलंबी शेतीमध्ये काम करत आहे आणि ही स्वावलंबी शेतीमध्ये आम्ही महिला गावातील महिला एकत्र म्हणजे नाही काही तर 10-12 महिलांचा गट तयार केलाय आणि ही स्वावलंबी शेती तयार करत आहे. बरं. नमस्कार. मी राजगड सावंतवाड्यात राहते. जिल्हा नागपूर. माझ्या गावामध्ये आम्ही एकूण 19 महिला या संस्थेला जोडलेला आहे आणि स्वावलंबी शेती आम्ही 19 महिला बनवून आम्ही हे करत आहे. तर हे बियाची देवाणघेवाण आहे ते आणि आम्हाला संस्थेने जे बियाणं दिलेलं आहे ते पूर्ण आम्ही लावलेलं आहे आणि त्याचं बरं. नमस्कार, मी लक्ष्मी गणपती नागपूरला राहते. प्रकृती प्रकृती संस्था हे स्वावलंबी शेतीसाठी जे बियाणं देते ते गावातील महिलांना ते बियाणं देणं आणि असे म्हणजे 10 महिला जोडलेले आहेत. प्रत्येक 5-6 गावामध्ये असे आमच्या आजूबाजूचे गाव आहेत. सगळ्यांना हे बियाणं देतो आम्ही आणि त्यांना म्हणजे रासायनिक शेती न करून शेण शेती म्हणजे शेणानं शेती करणे. रासायनिक शेती केली तर जसं रोगाचे खूप सारे हे होतात तयार रोग. त्याच्यामुळे ते रासायनिक खतं न टाकून शेणखताची शेती करा, स्वतः करा आणि अर्धा एकरापासूनच आम्ही सुरुवात केली. याच्यामुळे काय होते की त्यांना विषमुक्त अन्न खायला मिळतो आणि परत रानभाज्या ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत अशा त्या रानभाज्याही त्याच्यातून मिळतात आणि आम्ही तो त्याचं बी म्हणजे आता आम्हाला दिलं तर ते परत दुसऱ्याला त्याचे बियाणं देता आलं पाहिजे. म्हणजे बियाणाची देवाणघेवाण बी झाली पाहिजे. बियाणाचे म्हणजे बियाणं बँक कशी तयार करायची हे बी आम्ही आपल्या महिलांना शिकवलं. बरं. नमस्कार. जयश्री नागपूरचं आमची संस्था ही महिलांना जोडलेली आहे आणि महिलांचंच उत्पादन आहे आणि आमची संस्था ही गावातील महिलांसोबत तर काम करतेच पण ज्या शेतकरी महिला आहेत त्या म्हणजे ठरवून एक एकर किंवा अर्धा एकर अशी शेती मागतात आणि त्या शेतीवर हे सगळे सर्व प्रकारचे. धन्यवाद.